लॉज ऑफ मोशन यामध्ये फर्स्ट लॉ पाहिला आपण. न्यूटन्स फर्स्ट लॉ इज रिलेटेड टू इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट, रिलेटेड टू मास ऑफ एन ऑब्जेक्ट, रिलेटेड टू फोर्स. त्याचं स्टेटमेंट पाहिलं आपण. an object continues in its state of rest or state of uniform motion along a straight line unless an external force acts on it. कुठलीही वस्तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते. रेस्ट असेल तर रेस्टच राहण्याचा प्रयत्न करते, मोशनमध्ये असेल मोशनमध्येच राहण्याचा प्रयत्न करते. कधीपर्यंत? जोपर्यंत तिला फोर्स मिळणार नाही, अनबॅलन्स्ड फोर्स मिळणार नाही, तोपर्यंत ती स्थिती बदलत नाही. स्थिती बदलायचं असेल तर आपल्याला फोर्स लावावा लागेल, आणि फोर्स किती लावावा लागेल हे त्या इनर्शियावर अवलंबून आहे, मासवर अवलंबून आहे. आता फोर्सची क्वांटिटी आपल्याला जर काढायची असेल तर न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला पाहायचा होता. तर त्यामध्ये न्यूटन सेकंड लॉ पाहण्या अगोदर मोमेंटम पाहिला आपण. मोमेंटम ही अशी क्वांटिटी आहे की ज्यामध्ये मास आणि वेलॉसिटी येतात. इट इज रिलेटेड टू मास अँड वेलॉसिटी. आणि यावरून आपल्याला डेफिनेशन सांगता येते. मोमेंटम इज डिफाइंड ॲज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मास अँड वेलॉसिटीचा गुणाकार दोन्ही मिळून मोमेंटम आपल्याला सांगता येते. मास आणि वेलॉसिटी दोन्हीपैकी एक जरी क्वांटिटी बदलली तरी मोमेंटम बदलला. मास बदललं तरी मोमेंटम चेंज होईल, किंवा दोन वस्तूचं मास सेम ठेवलं वेलॉसिटी बदलली तरी मोमेंटम चेंज होईल. आणि जो चेंज होत आहे मोमेंटम मध्ये तो चेंज हा त्या फोर्सवर अवलंबून आहे. कारण कुठल्याही वस्तूला फोर्स लावल्याशिवाय तिची वेलॉसिटी चेंज होत नाही, आणि वेलॉसिटी चेंज झाली नाही तर मोमेंटम चेंज होत नाही. म्हणून चेंज ऑफ मोमेंटम दॅट इज रिलेटेड टू फोर्स. कोणाशी संबंधित आहे? फोर्सशी. आणि यावर आपण न्यूटन सेकंड लॉचं स्टेटमेंट पाहिलं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे चेंज ऑफ मोमेंटमचा जो दर आहे, दिलेल्या वेळेत जो चेंज होत आहे मोमेंटम मध्ये, तो त्या फोर्सशी संबंधित आहे, लावलेल्या फोर्सशी संबंधित आहे. अँड द चेंज इन मोमेंटम टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि ते कोणत्या दिशेनं चेंज होते? की जी दिशा फोर्सची आहे त्या दिशेनं होते. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, अँड द चेंज इन मोमेंटम टेक्स प्लेस in the direction of the force. आणि आता त्या सेकंड लॉचा आपण यूज करून पुढे आपल्याला फोर्स इक्वेशन काढायचं आहे. एक्सप्रेशन ऑफ फोर्स. फोर्स आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. तर त्यासाठी मोमेंटम चेंज होणं आवश्यक आहे. समजा सपोज कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m. समजा आपण एक ऑब्जेक्ट घेतला, समजा हा फुटबॉल आहे, मास m आहे. याचा मोमेंटम चेंज करायचं तर आपण याला काय लावला? फोर्स लावला. इनिशियल वेलोसिटी u घेऊया. फोर्स लावल्यामुळे याची वेलोसिटी चेंज होईल. किती होईल? समजा v होईल. अशा वेळेस फोर्स आपल्याला फोर्स इक्वेशन काढायचं असेल तर मोमेंटम पहिले काढावं लागेल. अजून एकदा बघा. कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m. समजा त्या ऑब्जेक्टचं मास काय आहे? मास ऑफ ऑब्जेक्ट m घेऊया. सुरुवातीला तिची काही ना काहीतरी वेलोसिटी असेल. इनिशियल वेलोसिटी u घेऊया. ती रेस्ट असो का मोशन मध्ये असो, इनिशियल वेलोसिटी घेऊया u. नंतर आपण फोर्स लावणार f इन टाइम t. किती वेळामध्ये? t वेळामध्ये. then its velocity changes to v. नंतर त्या वेळेवर तिची वेलोसिटी चेंज होईल. त्या वेलोसिटीला म्हणून फायनल वेलोसिटी. फायनल वेलोसिटी घेऊया v. ओके. जेव्हा वेलोसिटी बदलते अशा वेळेस मोमेंटम सुद्धा बदलणार. मग आपण आता पहिला मोमेंटम काय होता ते काढूया. इनिशियल मोमेंटम डिपेंड्स अपॉन इनिशियल वेलोसिटी. मोमेंटमचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. मोमेंटम इक्वल टू मास इनटू वेलोसिटी. इनिशियल मोमेंटम काढायचं असेल तर मास इनटू इनिशियल वेलोसिटी यावं लागेल. म्हणून पहिल्यांदा आपण इनिशियल मोमेंटम घेऊया. इक्वल टू मास इनटू इनिशियल वेलोसिटी u. त्याचा फायनल मोमेंटम घेऊ. फोर्स लावल्यामुळे मोमेंटम चेंज झाला.
कारण वेलोसिटी चेंज झाली, फायनल मोमेंटम होईल मास इंटू फायनल वेलोसिटी m इंटू v. यावरून आपण आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढूया. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. मोमेंटम मधला चेंज करायचा म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम आहे mv मायनस इनिशियल मोमेंटम mu अपॉन टाइम किती आहे t. तर असा आपल्याला रेट काढता येतो mv मायनस mu अपॉन t. पुढे r इक्वल टू m कॉमन काढूया आपण दोघांमधून. m इंटू ब्रॅकेट मध्ये राहतं v मायनस u अपॉन t. r इक्वल टू काय झालं m इंटू v मायनस u अपॉन t. r इक्वल टू m इंटू v मायनस u अपॉन t म्हणजेच काय ऍक्सेलरेशन. कारण आपल्याला माहित आहे कंसामध्ये लिहूया ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय v मायनस u अपॉन t. बरोबर आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय मिळाला m इंटू a. आता न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला ठेवायचा आहे. सेकंड लॉ काय म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. म्हणजेच F कोणाशी आहे F. आणि रेट म्हणजेच काय मिळालं आपल्याला m इंटू a इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F. असं आपल्याला लिहिता येईल कारण रेट हा ma वर अवलंबून. याला कसं लिहिता येईल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m इंटू a असंही चालतं. तर ma इज डायरेक्टली टू F किंवा F इज डायरेक्टली टू m. जर याला इक्वल घ्यायचं असेल तर k हा कॉन्स्टंट घ्यावा लागतो. वेअर k इज proportionality constant. K is proportionality constant and its value असते 1. व्हॅल्यू ठेवल्यावर आपल्याला काय मिळेल F इक्वल टू m इंटू a. फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे फोर्स जे आपण लावतो ते कशावर अवलंबून आहे त्या वस्तूच्या मासवर आणि त्याचं ऍक्सेलरेशन किती आहे याच्यावर अवलंबून आहे. अशा पद्धतीने न्यूटनच्या सेकंड लॉचा यूज करून या ठिकाणी आपण लिहूया अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. अजून एक लक्षात घ्या सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केला m इनिशियल वेलोसिटी u घेतली नंतर फोर्स लावला टाइम t घेतला. फोर्स लावल्यामुळे वेलोसिटी बदलली फायनल वेलोसिटी v घेतली. वेलोसिटी बदलली म्हणजे मोमेंटम बदलला. इनिशियल मोमेंटम घेतला mu फायनल मोमेंटम घेतला mv. त्यावरून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढला. चेंज ऑफ मोमेंटम अपॉन टाइम फॉर्म्युला ठेवला. त्यानंतर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ठेवला आणि रेटचा फॉर्म्युला. पुढे न्यूटन सेकंड लॉचा वापर करून आपण फोर्सचा फॉर्म्युला इथं आपल्याला काढता येईल. अशा पद्धतीने फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला याच्याद्वारे काढता येईल. तर या मोमेंटमचा चेंज वरून लक्षात घ्या जेव्हा केव्हा दोन वेगळ्या वस्तू असतील डिफरंट ॲटॉमिक मास असेल आणि सुरुवातीला रेस्ट असते. सुरुवातीला रेस्ट आहे म्हणजे त्यांचा मोमेंटमही 0 आहे. अशा वेळेस जर आपण त्यांना फोर्स लावला तर वेगवेगळे मास असल्यामुळे जी हलकी वस्तू आहे ती फास्ट जाईल, जड वस्तू आहे ती स्लो जाईल. पण चेंज इन मोमेंटम मात्र त्यांचा तेवढाच आहे, सेम राहील. हे पुढे आपल्याला न्यूटनच्या थर्ड लॉ वरून आपल्याला पुढे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वरून सांगता येतो. तो पुढचा पॉइंट आहे. त्यानंतर आपल्याला आता फॉर्म्युला भेटला.
फोर्सचा फॉर्म्युला भेटल्यानंतर आता ह्या फोर्सच्या फॉर्म्युल्याचं वरून एमकेएस आणि सीजीएस युनिट काढूया फोर्स. युनिट्स ऑफ फोर्स. पुढे याच ठिकाणी आताच आपल्याला फॉर्म्युला मिळाला, फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स कोणावर अवलंबून आहे? मास आणि एक्सेलरेशन. एमकेएस सिस्टीम मध्ये जर फोर्सचं युनिट काढायचं असेल तर मासचं युनिट घ्या, एमकेएस सिस्टीम मध्ये किलोग्रॅम असते. एक्सेलरेशनचं घ्या मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात, म्हणून एमकेएस सिस्टीम मध्ये फोर्स युनिट मिळालं किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच न्यूटन म्हणतात. यालाच काय म्हणतात? न्यूटन. दिस युनिट वॉज डिस्कवर्ड बाय न्यूटन. म्हणून याला या पूर्ण क्वांटिटीला या पूर्ण युनिटला आपण न्यूटन म्हणलं तरी चालेल. किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा न्यूटन. ते सीजीएस मध्ये घ्या. सीजीएस मध्ये जर घेतला आपण किलोग्रॅमचं होईल ग्रॅम, मीटर पर सेकंड स्क्वेअरचं कन्वर्जन करा सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे सीजीएस युनिट करा. याला डाइन म्हणतात. काय म्हणतात? डाइन. सो the units of force in MKS system is Newton or kilogram into meter per second square, and in CGS system it is dyne or gram into centimeter per second square. तर आपल्याला 1 न्यूटन फोर्स तयार करायचा आहे. किती फोर्स? 1 न्यूटन फोर्स तयार करायचा असेल तर मास घ्यावा लागेल 1 किलोग्रॅम. त्या वस्तूचं मास किती घ्यावं लागेल? 1 किलोग्रॅम. आणि तिचे एक्सेलरेशन तयार झालं पाहिजे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो तेव्हा लावलेलं फोर्स काय म्हणावं? 1 न्यूटन म्हणावं. द फोर्स नेसेसरी to cause an acceleration of 1 meter per second square of an object of mass 1 kilogram, then the force is 1 Newton. 1 किलोग्रॅम वस्तूला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एक्सेलरेशन मध्ये आणायचं असेल, आणण्यासाठी जे काही फोर्स लागते ते 1 न्यूटन असते. फोर्स नेसेसरी टू कॉज एक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर of object of mass 1 kilogram, then the amount of force is 1 Newton. त्यानंतर सीजीएस मध्ये 1 डाइन फोर्स आपल्याला तयार करायचं असेल तर वस्तूचं मास घ्यावं लागेल 1 ग्रॅम. 1 ग्रॅमचा ऑब्जेक्ट घ्यावा लागेल आणि त्याचं एक्सेलरेशन किती तयार झालं असावं? 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. तर यावर आपल्याला 1 डाइनची डेफिनेशन सांगता येते. फोर्स नेसेसरी टू कॉज एन एक्सेलरेशन ऑफ 1 centimeter per second square of an object of mass 1 gram, then the amount of force is 1 Newton. तेव्हा आपण त्या फोर्सचे अमाउंटला 1 डाइन. म्हणजे 1 ग्रॅम वस्तूला एक्सेलरेशन 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर तयार करण्यासाठी जे काही फोर्स लागते ते 1 डाइन एवढं फोर्स लागत असते. लक्षात, अशा पद्धतीनं न्यूटन सेकंड लॉचा यूज करून आपण फोर्सचा फॉर्म्युला काढला. F इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन आणि पुन्हा त्याच्यावरून युनिट्स काढले. एमकेएस सिस्टीम, सीजीएस सिस्टीम, न्यूटन आणि डाइन. पुन्हा 1 न्यूटनची डेफिनेशन काढली आपण आणि 1 डाइनची डेफिनेशन काढली.